पिंपळगाव खंड जलाशयातून पाणी सोडण्यात आल्यानं लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जल्लोष केला। यावेळी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, माजी सरपंच अर्जुन गावडे, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब सावंत, सीताराम देशमुख, सोमदास पवार, राजेंद्र देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत, अमृतसागर दूध संघाचे संचालक सुभाष डोंगरे, भाऊसाहेब औटी, चासचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब शेळके, लिंगदेवचे सरपंच अमित घोलम, भाऊसाहेब शेटे, दगडू हासे, लहानू कानवडे, यमणाजी कानवडे, रोहिदास वाल्हेकर, अरुण फाफाळे, भाऊसाहेब जाधव, जालिंदर कानवडे, अर्जुन गावडे, प्रकाश चौधरी, रमेश शेटे, गुणरत्न साळवे, देविदास वाळुंज, रावसाहेब गाडेकर, संजय शेटे, सूर्यभान शेटे, किसन जगताप, विठ्ठल शेटे, योगेश जगताप, देवराम पारथी आदी लाभक क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते। प्रसंगी माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले, लोकप्रतिनिधी हे पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याचं नियोजन करण्यास सपशेल अपयशी ठरलेत। मुळा विभागातील सर्व गावातील कार्यकर्ते राजूर येथे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना भेटण्यासाठी आले व त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, जिल्हाधिकारी डॉक्टर सिद्धराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अधिकारी स्वप्नील काळे यांच्याशी बोलून आज पाणी सोडले। तहानलेल्या माणसांना पाणी देण्याऐवजी आपली अडवणूक व श्रेय मिळत नसल्यानं पाणी सोडण्यास काहींना अडचण निर्माण केला असा आरोपही नाव न घेता पिचड यांनी केलाय। कालवा सल्लागार समिती बैठक होऊनही प्रवरा, मुळा, आढळा नदी कोरडी ठाक पडल्यानं पाण्याचं नियोजन फसलंय। तर सीताराम देशमुख यांनी पाण्याचा प्रश्न माजी मंत्री व माजी आमदारांनी सोडवलाय। विधानसभेच्या वेळी विकासाच्या गाडीत बसा, मागे फसल्या आता फसू नका असा टोला देशमुख यांनी मारलाय। माजी आमदार वैभव पिचड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आलं। गंगा आली रे अंगणी म्हणत लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जलाशयाच्या पाण्याचं पूजन करून फटाके फोडले। जमलेले माझे शेतकरी बंधू आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार वैभव पिचड साहेब, गेली 10 दिवसापासून शेतकऱ्यांची पूर्ण मागणी असताना आज जे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि एक दिवस रात्रीचं नाटक करून पाणी सोडलं गेलं। हे पूर्ण अनलिगली होतं। त्याच वेळेस लिगली केलं असतं तर आज परत पुन्हा आम्हाला काल भाऊकडे जाऊन त्यांना विनंती करून पाणी सोडायची वेळ लावायची गरज नव्हती। आज मुळा पट्ट्यातील शेतकरी हे भाऊंच्या प्रयत्नामुळे आनंदी आहेत। भाऊंनी जर काल कलेक्टरला वरच्या अधिकाऱ्यांना फोन केला नसता तर हे कालही शक्य नव्हतं। रात्री प्रांत आणि आपल्या तालुक्याचे अधिकारी आले, पाणी सोडायचं ठरलेलं असताना त्यांनी काहीतरी नाटक उभं करायचं म्हणून लिंगदेव, लईत, पलीकडचं लईत इथे अधिकारी पाठवून खरंच यांचा नदीचा सोर्स आहे का विहिरींचा? अहो नदीला थेंबच नाही तो तुमच्या विहिरीला राहणार कुठून? तर हे पाणी लांबवायचं कसं? पाणी सोडायचं लांबवायचं कसं? शेतकऱ्याला विटीस धरायचं कसं? हा पूर्ण प्लॅन केला होता। या प्लॅनला भाऊ आणि आम्ही स्वतः याला विरोध करून अधिकाऱ्यांना सरळ सरळ सांगितलं की तुम्ही जर इथं आले नाहीत तर आम्ही स्वतः पत्रकार परिषद रात्री 8 वाजता घेऊ आणि भाऊंचं पत्र पण व्हायरल केलं। भाऊंनी पत्र पाठवलं का तुम्ही पाणी सोडा। तिथून पुढे अधिकारी रेडी झाले आणि पाणी सोडलं गेलं। आज आपल्याला आजचे कार्यकर्ते किंवा आजचे नेते कामाने आले। गेली 40 वर्षापासून ज्या मुळा पट्ट्याचं भाग्यविधाते पिचड साहेब आणि त्यांचेच आपल्या तालुक्याचे माजी आमदार पिचड साहेबांचे सुपुत्र वैभवराव पिचड साहेब यांच्या सहकार्याने आज जो इथं मॉब दिसतोय त्या मॉबचं कारण फक्त यांचं तालुक्यावरती प्रेम आणि मुळा पट्ट्यावरती प्रेम। नाहीतर मुळा पट्ट्याचं हाल हे गेली 10 वर्षात धरण झाल्यापासून पहिल्यांदा पाहायला मिळालं आणि आज हे कुणामुळे पाहायला मिळालं हे शेतकऱ्यांना माहीत आहे। आपण भाऊंच्या प्रयत्नातून पाणी सुटलं, सगळे शेतकरी आनंदी आहेत। करोडोची नुकसान झाली तरी कधी यांनी शेतकऱ्याचा विचार केला नाही। मुळा धरणावर आपल्या वैभव पिचड माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली
पाणी सोडण्याचं काम मोठ्या धडाडीनं आपल्या मुळा परिसरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी काल राजूला जाऊन भाऊंना विनंती केली का भाऊ तुम्ही पुढाकार घेतल्याशिवाय हे पाणी सुटणार नाही. आता आम्हाला लिंगदेवमध्ये एक कार्यकर्ता भेटला होता. तो म्हणे हे 10-15 दिवसापूर्वीच का नाही केलं तुम्ही पाणी सोडायचं काम. म्हणलं तुम्ही झोपले होते का, तुम्ही का नाही केलं, आम्ही तुमची वाट बघत होतो, तुम्ही पाणी का नाही सोडलं. तुम्ही भाऊ आज ठपका देता, भाऊनी आज सोडलं, आम्हाला वाटलं तुम्ही पाणी सोडा. ते म्हणे काल 2 नेते म्हणे अजितदादांची भेट घ्यायला गेले आणि त्यांनी त्याचं नियोजन केलं. म्हणलं खोटं नाटक बोलून रेटू नका. हे काम पूर्ण भाऊच्या मार्गदर्शनाखाली भाऊनेच केलंय आणि हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समाधानातून हे पाणी आज मुळा नदीला सुटलंय आणि सर्व लोकांना आनंद झाला. आम्ही रात्री ही बातमी मोबाईलद्वारे सर्व परिसरात सर्व गावांना दिली का नदीचं पाणी रात्री 9 वाजता सुटलंय. उद्या सकाळचं सर्वांना पाणी बघायला मिळेल आणि भाऊंच्या मार्गदर्शनाने पाणी सुटलंय. इतर कोणाच्या अफवानं तुम्ही फसू नका आणि यापुढं भाऊंच्या नेतृत्वाखाली भाऊंच्याच पाठीशी उभं राहा. भाऊंचंच काम आहे, दुसऱ्यांचं कोण अनुपानूचं काम नाही. भाऊच हे काम करू शकतील आणि भाऊच्या मागं यापुढे त्यांच्या मागं राहायचं आणि त्यांना आपण भविष्यात आमदार म्हणून निवडून द्यायचे. सर्वांनी हे काम करायचे. तरी सर्वांना आनंद झाला मुळा परिसरातल्या लोकांना. मी सर्व कार्यकर्त्यांचे, भाऊचे, आपल्या पिचड साहेबांचे सर्वांचे आभार मानतो. आपल्या पिंपळगाव खांड धरणावर आपण रात्री 9 वाजता आपल्या अकोले तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब आणि ह्या तालुक्याचे माजी आमदार माननीय वैभवभाऊ पिचड यांच्याकडे आम्ही काल राजूरला गेलो आणि त्यांनी आज ते माजी आमदार आहेत परंतु त्यांची जबाबदारी कमी असताना सुद्धा मुळा भागातील लोकांच्यासाठी त्यांनी काल दिवसभर अथक अशा प्रकारचे परिश्रम घेतले. कलेक्टर आणि सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाच्या फक्त पिण्याच्या नावाखाली हे आलेलं पाणी सोडण्यासाठी त्यांनी अथक अशा प्रकारचे प्रयत्न केले. मी यापूर्वीही कुतुळला पाटील आपण ज्या दिवशी होतो त्या दिवशी मी म्हटलं जे केलंय ते पिचड साहेबांनी केलंय. आता ह्या 5 वर्षामध्ये आपण 4 वर्ष पाऊस पाणी चांगला होता म्हणून ते रोटेशन आपल्याला तुम्ही म्हणता का मी 4 वर्ष योग्य रीतीने पाणी दिलं परंतु ह्या वर्षी दुष्काळ होता आणि त्या दुष्काळात तुमच्याकडून हे पाण्याचं नियोजन पूर्णपणे फसलेलं आहे. कारण 2 रोटेशन इथून बागही आपल्याला मिळत होते. ह्या वर्षी एकच रोटेशन आल्यामुळं आमच्या मुळा परिसरातील घारगाव आबाळवाडीपर्यंतची जी सर्व गावं आहेत त्या ठिकाणी चारा टंचाई आणि पिण्याचं पाणीसुद्धा दुर्भिक्ष जाणवलं आणि शेतीमाल तर सगळे उधळून गेले. साधारणतः 10 कोटी रुपयाचं नुकसान ह्या पाणी चुकल्याच्या नियोजनाचं शेतकऱ्यांना सहन करावं लागले. तर आपण भाऊंनी हा जो प्रयत्न केलाय त्याबद्दल त्यांची कमी जबाबदारी होती परंतु ह्या विभागातल्या मुळा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलावा याच्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केलाय मी त्यांचं मुळा परिसराच्या वतीनं अभिनंदन करतो. आदरणीय ह्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय पिचड साहेब ह्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये मुळा नदी असेल, प्रवरा असेल, आढाळा असेल, तिन्ही नद्या बारमाही करण्याचं काम आदरणीय पिचड साहेबांनी केलं. अनेक शिक्षण संस्थेचं आदिवासींच्या मुलांसाठी उपलब्ध शिक्षण संस्था करून दिल्या आणि आजसुद्धा हे पिंपळगाव खांड धरण न बसणारं धरण यामधली काही लोकांना त्याच्यातली कल्पना नाही पण मी जवळून पाहिलेली ही परिस्थिती. पिंपळगाव ज्या वेळेला तुमचं 26 TMCचं धरण खाली झालं मळा डॅमला त्यावेळेला पाणी उपलब्ध नसताना आदरणीय हांगेकर साहेब होते आणि पिचड साहेबांच्या प्रयत्नाने 1.5 TMC गाळ दाखवला, वरचे वळण बंधारे दाखवले आणि मग पिंपळगाव खांड हे धरण खऱ्या अर्थानं झालं. अतिशय पिचड साहेब कोणी काही जरी म्हणत असेल तर त्याचा मी साक्षीदार आहे. आदरणीय संपूर्ण पिचड साहेबाच्या ताकदीवरच हे धरण झालेले. त्याचं कारण असं का रोमा लांडग्यांचं पुणेमध्ये आम्ही 3 वेळा पिचड साहेबांबरोबर गेलो. रोमा लांडग्यांची त्यांच्या बंगल्यावर मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर रोमा लांडग्यांना पिचड साहेबांनी सांगितलं का मला फक्त तुम्ही दारुगोळा द्या, मग कसं बसवायचं ते मी ठरवतो, मला तुम्ही माहिती द्या. त्याचा अर्थ असा होता
म्हणून रोमा लांडगेंनी त्यांना सगळी माहिती दिली. आणि त्यावेळेला मुंबईला गायकवाड नावाचा सचिव होता. ते म्हणे धरणच बसत नाही. पण पिचड साहेबांनी अतिशय हे धरण बसवण्यामध्ये फार मोठी परिकष्टा घेतली. आणि त्यावेळेला योगायोगाने मी जिल्हा परिषदला होतो. धरणाची साईट सुचवण्याचं भाग्य मला मिळालं. आणि ह्या दोन्ही पट्ट्यात मुळा विभागाच्या लोकांचं कल्याण होण्याच्या स्थिरवर आलं. दोन्ही बाजूनं कोट्यवधी रुपयाच्या लोकांनी ह्या धरणाच्या आशेवर सायपणी केल्यात. सायपणी केल्यानंतर आज दुर्दैवानं नाकर्त्यापणानं इथून ह्या पिंपळगाव खांडचं पाणी त्या लोकांना देऊ नये ह्या मताचा आम्ही नाहीच आहे. आमच्या मुळा परिसराचे लोक त्या लोकांना पाणी द्या, पण तो उद्भव पूर्ण आहे का नाही, क्षमतेचा आहे का नाही हे शोधा. खाली 26 टीएमसीचं धरण आहे, तिकडून त्या लोकांना पाणी द्या. इकडून 19 टीएमसीचं पाणी तयार झालेलं आहे चन्नापुरी घाटातून, त्या 12 गावच्या लोकांना पाणी द्या, पण आमच्या ह्या मुळा डॅमच्या धरणातून पाणी देऊ नका. ही मागणी आमची अख्ख्या ह्या मुळा परिसराची राहणारच आहे. आम्ही ते योजना होऊन देणार नाही. आणि आज हे पाणी अतिशय पिचड साहेबाच्या श्रमानं हे आलेलं आहे. खाली लोकांना पाणी नव्हतं, योगायोगानं वरून पाणी आलं. आणि म्हणून आज भाऊच्या नेतृत्वाखाली हे पाणी सोडण्याचा कार्यक्रम आज ह्या ठिकाणी झालेला आहे. आमच्या खालच्या पिंपळदेवी असेल, लिंगदेव असेल, आमचं लहित असेल, वाघापूर असेल, खाली कोठो वनकुटो ह्या सगळ्या लोकांना आज आनंद होणार आहे. हे पाणी खाली लोकांना जाणार आहे. पाणी किटीवीरमध्ये कुठंही राहिलेलं नव्हतं. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, आणि आणखी अनेक असे प्रश्न आहे. आणि मी सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती करेल, बाबा हो, कुठंही ज्या वेळेला आपण निर्णय घेतो, निर्णय घेताना चुकीच्या गाडीमध्ये बसू नका, चांगल्या गाडीमध्ये बसा, म्हणजे आपला मार्ग सुकर होईल. हीच मी सर्वांना आता या प्रसंगी विनंती करतो. सामना करत असताना गेल्या अनेक दिवसांपासून या पिंपळगाव खांड धरणातून पाणी सोडावं ही विद्यमान आमदारांकडे सर्व मुळा विभागातील जनतेची मागणी होती, शेतकऱ्यांची मागणी होती. पण त्यांनी अक्षरशः ती मागणी झिडकारून लावली. आणि या सगळ्या गोष्टीला आम्ही वैतागून मुळा विभागातले शेतकरी काल आदरणीय माजी आमदार वैभवभाऊ पिचड साहेब असतील किंवा माजी मंत्री आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब असतील यांच्याकडे आम्ही राजूरला गेलो. मुळा विभागातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आणि परिस्थिती अशी झाली की आम्ही तिथं गेल्याच्या नंतर अगदी 2-5 मिनिटांमध्ये भाऊंनी आमची जी काही शंका होती, चर्चा होती ती ऐकून घेतली. आणि अगदी 5व्या मिनिटाला त्यांनी तालुका लेवल पासून जिल्हा लेवल असेल, अगदी मंत्रालय लेवल असेल, सगळ्या ठिकाणी त्यांनी फोन केला, आमच्या समोर केला. प्रत्येक अधिकाऱ्याला स्पीकर ओपन करून फोन केला. आम्ही सगळी मुळा विभागातील जनता हे ऐकत होतो, आमच्या डोळ्यांनी आम्ही हे बघत होतो. आणि काय जादू म्हणावी, भाऊंच्या म्हणण्याला अगदी सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी दाद दिली. आणि हे जे काल पाणी सुटलंय ही आदरणीय वैभव भाऊंची ही पुण्य आहे. वैभव भाऊ यांच्या शब्दाला जी काही धार आहे ती अजिबात नाकारता येणार नाही. राहिला प्रश्न आता पाण्याच्या हे वैभव भाऊंच्या प्रयत्नामुळे पाणी सुटलेलं आहे. जनतेच्या रक्ताळलेल्या भावनांशी इथून पुढे कुणीही खेळू नये. आणि राहिला प्रश्न श्रेयवादाचा, तर श्रेयवाद घेण्यासाठी कुणीही पिंपळगाव खांड धरणाच्या संदर्भातील श्रेयवाद घेण्यासाठी कुणीही पुढे येऊ नये असं मी मुळा विभागाच्या सर्व जनतेच्या वतीनं सांगतो. त्यामुळं हे श्रेय 100% वैभव पिचड्यांना जातंय असं मी आमच्या मुळा विभागाच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. महिन्यापासून कोरडी पडलेली ही मुळामाई कालपर्यंत आम्ही भरपूर प्रयत्न केले पाणी सोडण्यासाठी, परंतु पाणी काही सुटत नव्हतं. काल आम्ही आदरणीय वैभव पिचड साहेबांकडे काल गेल्यानंतर भाऊंना आम्ही आमची मुळापट्ट्याची सर्व व्यथा सांगितली. व्यथा सांगितल्यानंतर अगदी 5च मिनिटात भाऊंनी कलेक्टर साहेब असन, प्रांत साहेब असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना फोन करून कालच्या काल हा पाण्याचा प्रश्न सोडवला. आणि आज भाऊंमुळे अखेर मुळा नदी वाहू लागली, म्हणून भाऊंचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. आज पिंपळगाव खांड धरणावरती या मुळा नदीवरती असलेले शेतकऱ्यांचे अडचणी का या वर्षीचं पाण्याचं नियोजन
या अकोले तालुक्यातील पाण्याचं नियोजन मग मुळा विभाग असू द्या, त्याचबरोबर प्रवरा विभाग असू द्या आणि आढावा विभाग असू द्या, या तिन्ही विभागातील कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून काम करणारी जी मंडळी आहेत, त्यामध्ये विशेषतः तर या सर्वांचे तालुका पातळीवरती अध्यक्ष म्हणून असणारे आमदार यांचं नियोजन फसलं आणि फसलेल्या नियोजनामुळं या मुळा नदीवरचा शेतकरी दुसऱ्या रोटेशन पासून वंचित राहिला। आणि पर्यायाने या ठिकाणी आपण पाहत असाल का जशी माणसांची पिण्याच्या पाण्याचे हाल झाले, त्याच धर्तीवरती जनावरांचे पाण्याचे हाल झाले आणि शेतीचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपल्याला पाहायला भेटते। आपण पाहत असाल की योगायोगाने धरणामध्ये थोडी पाण्याची आवक झाली आणि ही आवक झाल्यानंतर क्रमप्राप्त हे होतं की असलेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या करता का होईना हे पाणी तात्काळ सोडणं गरजेचं होतं। परंतु हे पाणी सोडायच्या दृष्टिकोनातून म्हणजे जो शासकीय प्रशासकीय मार्ग आहे त्याला कायदेशीर परवानग्या घेऊन पाणी सोडणं हे न करता काही आमदारांनी त्यांचे समर्थक पाठवून कुलूप तोडून काहीतरी नाटक करायचं आणि रात्रीतून थोडं पाणी सोडलं असं काहीतरी वाच्यता करायची आणि त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न आपण एक 2-4 दिवसापूर्वी या ठिकाणी पाहिला। परंतु या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो का काल या पूर्ण मुळा विभागातील शेतकरी मंडळी वंदनीय पिचड साहेबांकडे भेटायला आली आणि भेटायला आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे साहेबांनी अक्षरशः पाहिले का या तालुक्यातील परिस्थिती जी मुळा नदी बारमाही व्हावी हे स्वप्न पिचड साहेबांचं होतं। त्या मुळा नदीचे शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहावे लागतंय। त्यांच्या डोळ्यातले अश्रू या ठिकाणी आलेले साहेबांना देखील या ठिकाणी सहन झालं नाही। तात्काळ मला या ठिकाणी सूचना केल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, इरिगेशनचे काळे साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी असतील, त्याचबरोबर प्रांत साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी पालकमंत्री असतील, या सगळ्यांशी संपर्क करून तातडीने काल पाणी सोडायचा निर्णय झाला। आणि निर्णय होत असताना एक दुर्दैवाची बाब सांगायची वाटते का काल साधारणपणे 4-4:30 वाजता हे पाणी सुटणार होतं, परंतु ते पाणी लांबवता कसं येईल, कारण की आपल्याला श्रेय घेता येत नाही हे काही जणांच्या डोक्यात घुसलं आणि परिणाम स्वरूप पुन्हा एकदा या नदीवरच्या काठी असलेल्या गावांच्या खरोखर विहिरी आहेत का हे पाहण्याकरता काही अधिकारी मंडळी पाठवली। त्यावेळेस या ठिकाणी इतका संताप आला आणि संताप आल्यानंतर खरोखर म्हणजे जो या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहिलेला माणूस आहे, आपण आपल्याकडे साधी घरामध्ये आपण म्हणतो का घरात कोणी आला पाहुणा आला तर पहिले आपण तांब्या पाण्याचं घरात किती एखादा हंडा असू द्या एखादी कशी असू द्या पण तांब्याचा भरलेला ग्लास किंवा तांब्या भरून आपण पाणी द्यायची आपली पद्धत असते। आज या तहानलेल्या माणसांना पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून राजकारण करून काही का होईना लेट झालं पाहिजे आणि कदाचित आज माझ्या हस्ते किंवा याच्या हस्ते किंवा त्याच्या हस्ते पाणी सोडायचा कार्यक्रम होता, परंतु माननीय अधिकारी जे आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तात्काळ रात्रीच्या रात्री हे रोटेशन सुरू झालं पाहिजे, शेतकऱ्यांपर्यंत पाणी गेलं पाहिजे ही ठामपणे भूमिका मांडली आणि त्या भूमिकेला संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी देखील एक चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या मुळा नदीचे जे रोटेशन आहे ते रोटेशन आपल्याला सुरू झालेलं आपल्याला पाहायला भेटते। खरं तर या शेतकऱ्यांचे काल आल्यामुळं आणि काल आल्यानंतर या ठिकाणी त्याच योगायोगाने धरणात देखील नवीन पाण्याची आवक झालेली होती म्हणून खऱ्या अर्थाने हे पाणी सोडता आलं। यापूर्वी परिस्थिती अशी होती का जर जून महिन्याची 20-30 तारीख जर आज जर म्हटलं तर त्या 20-25 तारखेला मुळात हे आपल्याला पूजन करायला यायला लागायचं। परिस्थिती थोडीशी पाण्याची मागे पुढे झाली त्याच्यामुळे पाणी या ठिकाणी आपण पाहतो की कमी जास्त झालेलं आहे, परंतु त्याचबरोबर जर आपण या मुळा नदीच्या उगमस्थानापासून जर पाहिलं तर वरचे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झालेली आहे। आंबी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि मग या सगळ्या ओव्हरफ्लो झालेलं पाणी या ठिकाणी भविष्यात आज गरज आहे म्हणून गरजेला लोकांना पाणी दिलं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हे पाण्याचं रोटेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या आणि मांडत असताना त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकामी या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील, त्याचबरोबर इरिगेशनचे अधिकारी असतील
या सर्वांचे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे BDO, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही पाण्याचं डिपार्टमेंट आपण इरिगेशन ज्याला लघु पाटबंधारे विभाग म्हणतो, त्या लघु पाटबंधाऱ्याचे जे काही अधिकारी आहेत यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी लागणारं पत्र जे होतं का मुळा नदीच्या किनाऱ्यावरती जे गाव बसलेले त्यांचे स्रोत, पाण्याचा स्रोत हे मुळा नदी आहे, हे रात्री या ठिकाणी पत्र या ठिकाणी उपलब्ध झालं, संध्याकाळी 5:30 वाजता पत्र उपलब्ध झालं, ऑफिस बंद होता का होईना हे पत्र उपलब्ध झालं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हे पाण्याचं रोटेशन सोडायला आपल्याला या ठिकाणी एक सरकारी पातळीवरती, कागदपत्राच्या पातळीवरती एक दबाव आणि एक चांगला निर्णय घेण्याकरता त्या कामी मदत झालेली हे निश्चितपणाने सांगू इच्छितो। पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचे आणि नेते मंडळींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो का या मुळा नदीवरच्या शेतकऱ्यांचे जे पाण्याचे प्रश्न होते, त्यांच्या डोळ्यातले अश्रू होते, हे अश्रू पुसण्याच्या कामी आणि खऱ्या अर्थाने हे पाणी सोडून त्यांच्या जीवनामध्ये आनंद पोहोचावा या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो। सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे का ज्या पद्धतीने आपण कालवा सल्लागार बैठकीमध्ये जे ठरलं होतं 2 रोटेशन या ठिकाणी ठरले होते, परंतु दुर्दैवाने या ठिकाणी पाहायला भेटलं एकच रोटेशन दिलं आणि दुसरं रोटेशन दिलं नाही। परिणाम स्वरूप या ठिकाणी पूर्णपणे या पूर्ण आढावा